मंडळी नमस्कार। रविवारी सकाळी अचानक राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी आली। ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, पक्षाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांना थेट शिंदे गटानं लोकसभेचं तिकीट ऑफर केलं म्हणे। चर्चा सुरू झाल्या, बातम्या सुरू झाल्या। काही काळापूर्वी मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रीवरच्या अधिकारात कपात करण्यात आली होती असंही दिसलं होतं। खरंच नार्वेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का आणि नार्वेकर शिंदे यांच्या सोबत जातील का? चला पाहूयात। मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेमध्ये गटप्रमुख म्हणून मालाडमधून आपली शिवसेनेतली कारकीर्द सुरू केली। शाखा प्रमुख पदासाठी इच्छुक असलेले नार्वेकर मातोश्रीवर गेले तेव्हा त्यांच्यातल्या काही गुणांमुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे काही कामं सोपवली, जी नार्वेकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आणि शाखा प्रमुख होऊ इच्छिणारे मिलिंद नार्वेकर थेट उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक झाले। ठाकरे यांच्याशिवाय मातोश्रीत सगळ्यात जास्त शब्द चालतो किंवा वजन आहे ते मिलिंद नार्वेकर यांचंच। नार्वेकर यांच्यामुळेच शिवसेनेचे अनेक नेते नाराज असत, कारण नार्वेकर यांना भेटल्याशिवाय उद्धव ठाकरे यांना भेटताच येत नाही असा त्यांचा आरोप होता। सेना फुटण्याच्या अनेक कारणांमध्ये नार्वेकर हे कारण सुद्धा सांगितलं जातं। पण मंडळी, वेगवेगळ्या कारणांमुळे नार्वेकर काही काळ उद्धव ठाकरे यांच्यापासून दुरावले सुद्धा होते। काही प्रमाणात ते दिसतही होतं। पण एकनाथ शिंदे यांचं गुजरातला जाणं, त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न असो किंवा अचानक भाजपचे नेते अमित शहा यांना वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांचा विषय असो, नार्वेकर यांची शिंदे आणि भाजपशी असलेली जवळीक काही वेळेला ठळकपणे सुद्धा दिसून आली। सध्या दक्षिण मुंबईत शिवसेना उमेदवारासाठी मराठी माणसाच्या शोधात आहे। लोकांना परिचित असलेलं नाव, चेहरा, खर्च करण्याची क्षमता, काम करण्याची तयारी आणि राजकारण समजणं, या सगळ्या मुद्द्यांवर नार्वेकर यांचं नाव उजवं असू शकतं। त्यांना शिंदे यांनी ऑफर दिल्याची बातमी नेमकी कुठून आली याचा उगम काही केल्यास सापडत नाही। पण उद्धव ठाकरे यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा असं काहीच नाही असं ठामपणे सांगितलं। पण मंडळी, इथेच बातमी आहे। ज्या अर्थी मिलिंद नार्वेकर यांचं नाव इतकं चर्चेत आलं, सगळीकडे चाललं, त्यावर अगदी लेख सुद्धा लिहिले जाऊ लागले, याचा अर्थ विचारणा निश्चित झालेली आहे। पाहूयात, शिंदेंच्या शिवसेनेला दक्षिण मुंबईत नार्वेकर हेच उमेदवार मिळतात का ती जागा भाजपला जाऊन अन्य कोणी एखादा उमेदवार असतो ते? लवकरच कळेल। तुम्हाला काय वाटतं, मिलिंद नार्वेकर शिंदेंच्या सोबत जातील आणि गेले तर काय फरक पडेल? आम्हाला नक्की कळवा।